आज वेळ आहे ती रुपाली चाकणकरांचा राजीनामा घेण्याची, कारण त्या निष्क्रिय अध्यक्ष आहेत। मला निमंत्रण आलेलं आहे पण मी बैठकीला जाणार नाहीये। एकतर हे उशिरा सुचलेलं शहाणपण आहे, तर त्या फुल टाइम नाहीयेत, त्या पूर्ण वेळ देऊ शकत नाहीयेत। त्या पक्षाच्या कामाला प्राधान्य देतात आणि महिला आयोगाच्या कामाला दुर्लक्षित करतात। महिलांनी न्याय मागावा कुणाकडे? माझी या निमित्ताने सरकारला विनंती आहे, फालतूपणा आणि हा दिखावेपणा बंद करावा आणि आज रोजी महिला आयोगाचा राजीनामा, ज्या अध्यक्ष आहेत ना त्यांचा राजीनामा घेण्याची वेळ आलेली आहे। महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचा राजीनामा घ्यावा यासाठी आज महाविकास आघाडीच्या महिलांचं शिष्टमंडळ राज्यपालांना भेटत आहे आणि या संदर्भातच बोलण्यासाठी आपल्यासोबत रोहिणी खडसे आहेत। आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। आज तुम्ही सर्वजण जात आहात, राज्यपालांची भेट घेत आहात आणि रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्याची मागणी करताय। आम्ही याही आधी जर आपण बघितलं असेल, वैष्णवी हगवणेंची केस असेल किंवा प्रिया फुकेंची केस असेल, अशा अनेक तक्रारी ज्या महिला आयोगाकडे करण्यात आलेल्या आहेत, त्या तक्रारींचं काय झालं किंवा त्या तक्रारी सोडवण्यासाठी महिला आयोग हे अयशस्वी ठरलं हे आम्ही पुराव्यांसहित दाखवून दिलं आहे। प्रिया फुकेंच्या केसमध्ये तर वर्ष झालं तक्रार नोंदवल्यानंतर देखील त्यांना साधा रिप्लाय पण नाही आहे। त्याच्यानंतर त्यांना विचारणा केली जाते किंवा जाहीरपणे सोशल मीडियावरती आणि मीडियाच्या समोर बोललं जातं की त्यांची माझ्याकडे तक्रार पण आलेली नाही आहे। म्हणजे या अक्षम्य चुका म्हणाव्यात किंवा जाणून बुजून काही लोकांना पाठीशी घालण्यासाठी महिला आयोग काम करत आहे। त्याचबरोबर त्या फुल टाइम नाही आहेत, त्या पूर्ण वेळ देऊ शकत नाही आहेत। त्या पक्षाच्या कामाला प्राधान्य देतात आणि महिला आयोगाच्या कामाला दुर्लक्षित करतात। आज महिला आयोगाचं जर तुम्ही काम बघितलं असेल तर तिथे 6 सदस्य नेमणूक अत्यंत गरजेचे आहेत, कारण ते 6 विभागाला त्या 6 अध्यक्षांना जबाबदारी दिली जाते आणि त्याच्या खाली नंतर मग ज्या अशासकीय संघटना आहेत या संघटनांच्या माध्यमातून तळागाळापर्यंत तालुक्या लेवलपर्यंत काम करणं अपेक्षित आहे। आज आपण बघितलं तर कुठल्याही नियुक्त्या नाही आहेत, म्हणजे एकट्या अध्यक्ष ह्या होल सोल तेवढ्याच त्यांच्या व्यक्तिकेंद्रित काम चालू आहे। असं असताना महाराष्ट्रामध्ये हुंडाबळीच्या केसेस असतील, अत्याचाराच्या केसेस असतील, बलात्काराच्या केसेस आहेत, ह्या मोठ्या प्रमाणामध्ये वाढताना दिसत आहेत। आणि आपण मीडिया पण असेल, पोलीस स्टेशनमध्ये जरी आपण रेकॉर्ड बघितला तर सगळ्यात जास्त महाराष्ट्र आज भारतामध्ये पुढे आहे महिला अत्याचाराच्या बाबतीमध्ये। हे असताना महिला आयोग पूर्णपणे अपयशी ठरत आहे। आमची राज्यपाल महोदयांना या निमित्ताने मागणी आहे की एकतर पूर्ण वेळ देणारा महिला आयोगाला अध्यक्ष मिळावा, जेणेकरून तो पूर्ण वेळ काम करू शकेल, शेवटच्या घटकापर्यंत, शेवटच्या गाव वाड्या वस्त्यांपर्यंत काम करू शकेल अशी महिला अध्यक्ष आम्हाला तिथे अपेक्षित आहे। कारण असं असेल तर महिलांनी न्याय मागावा कुणाकडे? कारण महिलांना जर न्याय मागण्यासाठी जी संविधानिक पद तयार केले गेलेलं आहे शासनाकडून, जर त्याच पदाकडून त्यांना न्याय मिळत नसेल तर महिलांनी जावं कुठे? या सगळ्या विषयासंदर्भामध्ये आणखी एक महत्त्वाची माहिती समोर येते की रुपाली चाकणकर आणि उपसभापती नीलम गोरे यांच्या उपस्थितीत विधान भवनामध्ये एक आज बैठक पार पडते। राज्यभरातल्या वेगवेगळ्या भागातील महिलांना या बैठकीसाठी निमंत्रित करण्यात आले। तुम्हाला निमंत्रण आले का आणि तुम्ही बैठकीला जाणार आहे का? मला निमंत्रण आलेलं आहे पण मी बैठकीला जाणार नाहीये। एकतर हे उशिरा सुचलेलं शहाणपण आहे, हे सगळ्यात आधी करायला हवं होतं, पण हे न करता आता विरोधकांकडनं प्रचंड अशी टीका होते। विरोधकांकडनं महिला आयोगाच्या अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी केली जाते, म्हणून आता हे सुचलेलं शहाणपण आहे की आता बैठक घ्यावी, सारवासारव करावी, काही लोकांचं ऐकून घ्यावं आणि नंतर त्या बैठकीतनं काहीही निष्पन्न होणार नाही आहे। आज वेळ आहे ती रुपाली चाकणकरांचा राजीनामा घेण्याची, कारण त्या निष्क्रिय अध्यक्ष आहेत। त्याच्यामुळे त्यांचा राजीनामा घेण्याच्या ऐवजी या बैठकीचा फालतूपणा का लावलेला आहे? आज महाराष्ट्राला त्याची गरज नाही आहे। तुम्ही बैठका घेऊन काय साध्य करणार आहात? त्या बैठकांमध्ये काय चर्चा करणार आहात तुम्ही, की काय कामकाज अपेक्षित आहे? हे खूप आधी व्हायला हवं होतं। ह्या आधी जर तुमचं झालं असतं ना तर वैष्णवी आज जिवंत असती, वैष्णवीसारख्या असंख्य महिला आज जिवंत असत्या। तुम्हाला कळतंय का कितीपर्यंत आज हुंडाबळीच्या केसेस ह्या वाढलेल्या आहेत? तुमच्या महिला आयोगाकडे त्या दाखवत्या शून्य भोपळा, त्यांच्या महिला आयोगाच्याकडे तक्रारी या शून्य असल्याच्या त्या प्राऊडली सांगतात। हा मूर्खपणा चाललाय महाराष्ट्रामध्ये, कोण सहन करणार आहे हा मूर्खपणा? माझी या निमित्ताने सरकारला विनंती आहे, फालतूपणा आणि हा दिखावेपणा बंद करावा आणि आज रोजी महिला आयोगाचा राजीनामा, ज्या अध्यक्ष आहेत ना त्यांचा राजीनामा घेण्याची वेळ आलेली आहे। महाराष्ट्रातल्या किती माता भगिनींचे बळी तुम्ही घेणार आहात अजून? आता हे धंदा सगळा बंद करा, पहिले राजीनामा घ्या, पूर्ण वेळ जो महिला आयोगाला न्याय देऊ शकेल अशी अध्यक्ष तिथे नेमणूक करा। विदर्भातल्या महिला आयोगावर काम केलेल्या सदस्य जे आहेत, माजी सदस्य, त्यांना प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे। मुंबई, पुणे, नाशिक याच भागात फक्त महिलांवर अत्याचार होत आहेत का? विदर्भात होत नाहीत का? तुम्ही विदर्भातल्या लोकांना बैठकीसाठी बोलवत नाही? एकतर महाराष्ट्रामध्ये ज्या महिला अत्याचाराच्या घटना पुढे येतात ह्याच आयोगाला कळत नाही आहे। माझा आरोप आहे की त्यांच्याकडे किती महिलांना, म्हणजे त्यांनी सांगितलं की आमच्याकडे 35,000 केसेस ह्या आम्ही न्यायनिवाडा केलेल्या आहेत,
35 केसेस त्यांनी दाखवाव्या की त्यांनी खरोखर महिलांना न्याय दिला आहे. फक्त ईमेलच्या माध्यमातून की आम्ही या यंत्रणेला ईमेल पाठवलं म्हणजे महिला आयोग जबाबदारीतनं मुक्त झालं असं होत नाही. पण हे ईमेल म्हणजे मॉडर्न महिला अध्यक्ष आहेत, त्यांना महिला आयोगाचं कामच कळत नाही असं वाटतंय. फक्त ईमेल फॉरवर्ड केला की आमचं काम झालं, तुमची काय गरज आहे असं का म्हणताय तुम्ही? कारण त्यांच्या वाक्यांमध्ये जर तुम्ही बघितलं असेल तर 0 पेंडेन्सी केसेस म्हणतात. त्या 35,000 केसेस माझ्याकडे दाखल झाल्या, त्या आम्ही 0 पेंडेन्सीमध्ये नेलेल्या आहेत. आणि खरं कारवाई काय केलेली आहे, फक्त एक ईमेल पाठवलं जातं, त्यांच्या कार्यालयातून आलेलं एक ईमेल समोरच्या पोलीस स्टेशनला पाठवलं जातं आणि उचित ती कारवाई करण्यात यावी. महिला आयोगाचं एवढंच काम आहे. या पद्धतीने सांगितलं जाते त्यांच्या वतीनं की आम्हाला जे अधिकार आहे, आमच्या अधिकार क्षेत्रामध्ये ज्या गोष्टी बसतात त्यावरच आम्ही काम करतोय. संबंधित पोलीस स्टेशनला कळवणं, संबंधित पोलिसांना आदेश देणं आणि त्याचा अहवाल मागवून घेणं हे प्रामुख्यानं होते आणि ह्या गोष्टी केलेल्या आहेत. मग त्याला किती वेळ लागायला पाहिजे? प्रिया फुकेंच्या केसमध्ये वर्ष झालं. मला सांगा, त्यांनी बाय पोस्टाने त्यांच्याकडे महिला आयोगाकडे तक्रार केली, ह्याला 1 वर्ष झालं. महिला आयोग म्हणते माझ्याकडे तशी कुठली तक्रार आली नाही. म्हणजे हे फक्त ईमेलवालं महिला आयोग आहे का? म्हणजे तुम्ही ईमेलवर तक्रारी केल्या तर त्याची नोंद घेतल्या जाईल. मला सांगा, गडचिरोलीसारख्या शेवटच्या वाड्या जिथे अशिक्षित ज्या महिला राहत असतील त्या महिलांनी ईमेलद्वारे त्यांना तक्रार करावी. जर एखाद्या महिलेला गरज असेल आणि तिने जर पोस्टाद्वारे तक्रार केली तर ह्यांच्याकडे त्याचा कॉग्निजन्स घेतला जात नाही. कुठून तुम्ही शिक्षितच महिलांनी तुमच्याकडे तक्रार करावी किंवा ज्यांना ईमेल कळतं तेवढ्यांनीच तक्रार करावी असं कुठे अपेक्षित आहे का? आणि मला सांगा ना, कुठे तुम्ही आज फक्त स्वतःच्या स्वयंकेंद्रित आज महिला आयोग काम करते म्हणजे मी म्हणजे महिला आयोग असं होत नाही. महिला आयोगाला 6 सदस्य काम नेमण्यात आले नाही. आज जर त्यांनी 6 विभागांमध्ये काम केलं असतं तर त्या 6 विभागांमधून त्या तेवढ्या जिल्ह्यांमध्ये तेवढ्या तालुक्यांमध्ये उत्कृष्टरित्या काम होऊ शकतंय. यामध्ये तुम्ही ज्या अशासकीय संघटना आहेत, ह्या अशासकीय संघटनांना तुम्ही का जोडलं गेलं नाही? ह्यांच्या माध्यमातून तळागाळापर्यंत शेवटच्या महिलेपर्यंत काम होतं. आज अशा अनेक महिला संघटना आहेत महाराष्ट्रामध्ये की त्या महिलांसाठी काम करतात. त्यांच्या माध्यमातून तुम्ही समुपदेशन केंद्र का चालू करू शकला नाहीत? त्यांच्या माध्यमातून महिलांसाठी तुम्ही वेगवेगळे शिबिरं का आयोजित करू शकला नाहीत? तुम्हाला महिलांना तुम्हाला शिकवावं लागणार आहे, त्याला कायदा सांगावा लागतो, त्याच्यासाठी प्रबोधन करावं लागतं. जर आजच्या महिलांना माहिती नसेल, खेड्यापाड्यातल्या महिलांना कायदाच माहिती नसेल, जसं तुम्ही एक वक्तव्य बघितलं होतं की 4 कानाखाली लगवणं म्हणजे काय, हा हिंसाचार होत नाही, ह्या वाक्याचा दुरुपयोग ग्रामीण भागामध्ये होऊ शकतो. कारण महिलांना बऱ्यापैकी कायदा नसतो माहिती. हो, सगळ्याच महिलांना कायदा नसतो माहिती. मग ह्याचं प्रबोधन करणं तुम्ही कधी करणार? ह्याच्यासाठी शिबिर आयोजित करणं काम असतं महिला आयोगाचं. त्याच्यासाठी महिला आयोगाकडे फंडिंग असतं, स्पेशल फंडिंग असतं. त्यांनी त्या संस्थांना फंड देणं गरजेचं आहे. त्या माध्यमातून ते त्या तालुक्यामध्ये त्या जिल्ह्यामध्ये ते शिबिरं आयोजित करतात. हे सगळं झालं आहे का? तुमच्या मिटिंगा तरी झाल्या आहे का ते सांगा ना. यांच्या साध्या महिला आयोगाच्या मिटिंगा पण झालेल्या नाही आहेत. 6-6, 8-8 महिने यांची मिटिंग होत नाही. हो, यांच्याकडे सदस्य जेवढे असायला हवे तेवढे नाहीत, जेवढे कर्मचारी असायला हवे ती संख्या कमी आहेत. तुम्ही महिला आयोगाचं एवढं कार्यकुशलपणे काम करतात म्हणतात ना, तर तुमचं फंडिंग कसं कमी होऊ दिलं? सरकार तुमचं आहे ना, महिला आयोगाचं फंडिंग पण कमी झालेलं आहे. म्हणजे काय काम करतायत आम्हाला कळत नाही. आम्हाला महिला आयोग व्यक्तिशः कुणावरती आरोप नाही, पण महिला आयोग म्हणून जे काय काम चाललेलं आहे त्याच्यावरती आमची सगळ्यांची नाराजगी आहे. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. एकंदरीतच रोहिणी खडसे आणि त्यांचं शिष्टमंडळ महाविकास आघाडीचं आज राज्यपालांना भेटायला जात आहे आणि रुपाली चाकणकर यांचा राजीनामा घ्यावा अशा पद्धतीची त्यांची प्रामुख्यानं आज मागणी असणार आहे. कॅमेरामॅन अजित कदमसह निलेश बुधावले, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.